सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेत काँग्रेस आणि मवियाला धक्का दिलाय। अखेरच्या क्षणापर्यंत आग्रह धरून देखील काँग्रेसला जागा न दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। एकेकाळी मुख्यमंत्रीपद मिळालेल्या जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावरचा काँग्रेस हा शब्द देखील पुसून टाकण्यात आलाय। सांगलीत मवियात बंडखोरी, विशाल पाटील अपक्ष लढणार। सांगलीच्या आखाड्यात तिरंगी लढत, ठाकरेंना दे धक्का। सांगलीसाठीचा हट्ट महागात पडणार की ठाकरे बाजी पलटवणार? संजय काका पाटील, चंद्रहार पाटील, विशाल पाटील, कोण मारणार मैदान? सांगली लोकसभा निवडणुकीत अखेर ट्विस्ट आलाय, कारण सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी मवियात बंडखोरी केली आहे। विशाल पाटील हे सांगली लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असून वसंतदादा पाटील आघाडी स्थापन करून लवकरच प्रचाराचा नारळही फोडणार असल्याची माहिती मिळते। सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी इमारतीवरील काँग्रेस हा शब्द संतप्त कार्यकर्त्यांनी पुसून टाकलाय। काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना थेट उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील नाराज होते। त्यात आता विशाल पाटलांनी बंडखोरी करत ठाकरेंच्या पैलवानाविरोधातच दंड थोपटले। ज्या वसंतदादांनी या काँग्रेसची निर्मिती केली, किंबहुना महाराष्ट्र आणि देशात सुद्धा वसंतदादांचं नाव या काँग्रेस पक्षात होतं आणि आजही काढलं जात आहे, परंतु त्यांच्या नातवाला उमेदवारी देण्याकरता काही दलालांनी विरोध केला आणि त्यांची उमेदवारी कापण्यात आली। म्हणून आम्ही आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी मी स्वतः या ठिकाणी वर चढून जिल्हा काँग्रेस कमिटीचे काँग्रेस हे पुसून टाकलेलं आहे। खंबीर नेतृत्व असताना सुद्धा काँग्रेसची उमेदवारी या विशालदादांना देण्यात आलेली नाही, त्यामुळं यापुढे जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक राहणार नाही। आपसामध्ये काही जे अंतर्गत वाद असतात किंवा काही घडामोडी असतात, अशा वेळेला जागा शिवसेनेला सुटली, जागा काँग्रेसला सुटली का जागा राष्ट्रवादीला सुटली, हा विचार करत बसून आपला राग अशा पद्धतीने व्यक्त करणं मला वाटते हे वसंतदादांना सुद्धा मान्य झालं नसतं। बंडाचा झेंडा फडकवणं कमी होतं की काय, त्यात भरीस भर म्हणजे सांगलीत ठाकरेंची शिवसेना कशी कमकुवत आहे हे सांगण्यासाठी। या आधीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना नोटापेक्षा मिळालेल्या कमी मतांच्या आकडेवारीचे मेसेजही काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून व्हायरल केले जात आहेत। या आधीच्या निवडणुकांमध्ये सांगलीत ठाकरेंची स्थिती कशी होती यावरती एक नजर टाकूया। 2014 साली विधानसभा निवडणुकीत सांगलीत शिवसेनेची स्थिती कशी होती ते पाहूया। तासगाव विधानसभा मतदारसंघात आर पाटील राष्ट्रवादीला 1,08,000 मतांनी विजयी केलं होतं। शिवसेनेसाठी महेश खराडे यांना 1,967 मतं मिळाली आणि डिपॉझिट जप्त झालं होतं। तर मिरज विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून सुरेश खाडे यांना 93,000 मतांनी विजयी केलं होतं। तर शिवसेनेच्या तानाजी सातपुते यांना फक्त 20,000 मतं मिळाली होती। तर इथे सांगलीत विधानसभा मतदारसंघामध्ये सुधीर गाडगीळ भाजपाकडून 80,000 मतांनी विजयी झाले होते। तर शिवसेनेच्या पृथ्वीराज पवार यांना अवघी 34,000 मतं मिळाली होती। तर 2019ला भाजपासोबत युतीत लढताना देखील शिवसेना उमेदवारांना सांगलीत आपलं डिपॉझिट वाचवता वाचवता दमछाक करावी लागली होती। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीतल्या शिवसेनेची काय स्थिती होती ते पाहूया। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विश्वजित कदम यांना 1,71,000 मतांनी विजयी केलं होतं। तर शिवसेनेच्या संजय विभूते यांना फक्त 8,979 मतं मिळाली होती। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांना 1,15,000 मतांनी विजयी केलं होतं। तर शिवसेनेच्या गौरव नाईकवडी यांना 35,668 मतं मिळाली होती। तासगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुमन पाटील यांना 1,28,000 मतांनी विजयी केलं। तर शिवसेनेच्या अजित घोरपडेंना 65,839 मतं मिळाली। मात्र खानापूर आटपाडीमध्ये 2014 आणि 19लाही शिवसेनेचे अनिल बाबर हे एकमेव आमदार विजयी झाले।
मात्र दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरेंची पाठी सांगलीत पुन्हा कोरी झाली। आता या चाकड्यांचा आधार घेत काँग्रेस सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करते। जनता एक जिल्हा परिषद सदस्य नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही, एक आमदार नाही, इथे कुठलंही भांडण तंटा गटबाजी काही नसताना ही जागा शिवसेनेला हायकमांडनं दिलीच कशी आणि का दिली, त्याचं काय मोजमाप केलं, हा मोठा प्रश्न या सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांसमोर पडलेला आहे। परत एकदा जर या महाराष्ट्राला जर पक्षातून क्रांती बघायची असेल तर आम्हाला क्रांती केल्याशिवाय या ठिकाणी पर्याय उरलेला नाही। सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद ही खूप मर्यादित आहे, तरी सुद्धा सांगली जिल्ह्यासाठी ठाकरे शिवसेना इतकी इरेला का पेटलेली आहे असा प्रश्न पडतो। याला मतभेदाचा एक पारंपरिक वारसा आहे। हे मतभेद वसंतदादा पाटील घराणे आणि राजाराम बापू पाटील घराणे यांच्यातील हे मतभेद आहेत। दादा घरातील व्यक्तीला सत्ता मिळू द्यायची नाही, लोकसभेत जाऊ द्यायचं नाही, यासाठी रचलेला हा कट आहे। दरम्यान व्हायरल होणाऱ्या याच आकडेवारीवरती संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणं मात्र टाळलेलं आहे। चलो थँक्यू, चलो थँक्यू। ताकद नसताना शिवसेनेनं सांगलीची जागा हटताना मागून घेतलेली आहे। गेल्यावेळी पलूस कडेगावमध्ये नोटापेक्षाही कमी मतं शिवसेनेला पडलेली होती। महाविकास आघाडीचं नुकसान नाही होणार का? आता जागा वाटप झालेलं आहे, त्याच्यावर पडदा पडलेला आहे। आता या सगळ्या जुन्या गोष्टी जागा वाटपाच्या बद्दलच्या अंतर्गत चर्चा उकरून काढणं हे आमच्या महाविकास आघाडीला परवडणारं नाही आहे आणि म्हणून आम्ही कोणी त्याच्यावर बोलणं योग्य नाही। ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नव्हती तिथे चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित करून उद्धव ठाकरे हट्टाला पेटले होते। काँग्रेसच्या वारंवार केल्या जाणाऱ्या विनंतीकडे दुर्लक्ष करत ठाकरेंनी सांगलीसाठी आपलं घोडं दामटवलं। मात्र आता मवियातून विशाल पाटलांनीच बंडखोरी केल्यामुळे याचा मोठा फटका सांगलीच्या आखाड्यात ठाकरेंच्या उमेदवाराला बसणार की शेवटच्या डावावर ठाकरे सांगलीची बाजी पलटवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सांगलीहून स्वप्नील पाटीलसह प्रथमेश मोरे, पुढारी न्यूज।